नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे. आज आपण जन्मोजन्मीच्या गाठी भाग 5 बघणार आहोत. नाश्ता करताना सगळेजण एकमेकांशी बोलत होते, पण या दोघांच्या नजरा मात्र एकमेकांना चोरून बघत होत्या. काकू मिहीर आणि प्रियाला चिडवण्याचा एक सुद्धा चान्स सोडत नव्हत्या. प्रिया सेम अगदी तिच्या आईसारखी नक्षत्रासारखी दिसत होती. बाबांचं लक्ष प्रियाच्या हातावर लागलेल्या बांगडीकडे गेलं. तेव्हा त्यांनी विचारलं, हाताला काय झालं आहे? प्रियाला पुढे काय बोलावे हे कळतच नव्हतं. कसं सांगू, मिहीर आणि माझी धडक झाल्यामुळे बांगडी रुतली हातात. प्रिया खूप गोंधळते. मिहीर सुद्धा तिच्याकडे बघतच राहतो. आता काय सांगेल या विचारानेच. पण प्रिया सांगते की बाबा हातातली बांगडी काढताना लागली. प्रियाची झालेली ती फटफजिती बघून मिहीर गालातल्या गालात हसत होता. गाल फुगवून बसलेले बघून मिहीरला खूप मज्जा येत होती. प्रियाचं ते मनमोहक रूप बघून मिहीरच्या आईला तिच्या मैत्रिणीची आठवण येते. प्रिया ही मिहीरच्या आईची मैत्रीण सीमा हिची मुलगी होती. प्रियाची आई आणि मिहीरची आई या दोघी लहानपणीच्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या. मिहीरची आई सगळ्यांना सांगू लागते की प्रियाची आई किती सुंदर आणि समजूतदार होती, पण मागच्या वर्षी तिचं निधन झालं. प्रियाच्या आईचा विषय निघताच प्रियाचे डोळे भरून येतात. मिहीरची आई बोलते, प्रियाला जेव्हा तिच्या आईची आठवण येते तेव्हा ती उंच टेकडीवर जाऊन बसते. तेव्हा मिहीरला ही गोष्ट लक्षात येते की त्या दिवशी प्रिया त्या टेकडीवर का गेली होती. जीव देण्यासाठी नाही, तर आईची आठवणीत होती म्हणून गेली होती. एका क्षणासाठी सगळेच भाऊक झाले होते. तेवढ्यात काकू बोलल्या, अहो ताई, लवकर आवरा, तुम्हाला डोहाळे जेवणासाठी जायचं आहे ना, नाहीतर तुमचा सगळा रडून मेकअप जाईल. असं काकू बोलल्यानंतर सगळेच हसायला लागतात. आता तुम्हा सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की प्रिया मिहीरच्या घरी काय करते. प्रिया मिहीरच्या घरी आपल्या मैत्रिणीच्या डोहाळे जेवणासाठी जाण्यासाठी आली होती. त्याचबरोबर मिहीरच्या आई आणि बाबा तिला आपली सून करून घेणार होते. पण या गोष्टीची मिहीर आणि प्रियाला जरासुद्धा कल्पना नव्हती. कारण त्यांना असं वाटत होतं की लग्नाच्या अगोदर त्या दोघांनी एकमेकांना समजून घ्यावं, एकमेकांचे स्वभाव कसे आहेत हे जाणून घ्यावं आणि मगच त्यांना या गोष्टीची कल्पना द्यावी. त्या दोघांचं आम्ही लग्न करून देणार आहोत. मिहीरची आई मिहीरला सांगते की ऑफिसला जाताना प्रियाला तिच्या मैत्रिणीकडे डोहाळे जेवणासाठी सोडून जा. आईचं हे बोलणं ऐकून मिहीरच्या मनात लाडू फुटत होते. मिहीर आणि प्रिया सगळ्यांचा निरोप घेऊन घराबाहेर पडतात. गेटजवळ मिहीरची बाईक उभी होती. हिल्स घालताना प्रियाचा तोल जातो, तेव्हा मिहीर तिला सावरतो. दोघेजण एका क्षणासाठी तसेच उभे राहतात. काकू त्या दोघांना परत असं वेगळ्या अवस्थेत एकत्र बघतात. तेव्हा त्या येऊन टिचकी वाजवून त्या दोघांना सुद्धा भानावर आणतात आणि बोलतात की तुम्हा दोघांना सुद्धा वेळ होतोय ना जायला. नजरा चोरत दोघे सुद्धा बाईकजवळ जातात. प्रिया मिहीरच्या बाईकवर कसं बसायचं या विचारानेच खरंच खूप गोंधळली होती. मिहीर स्टँड काढतो आणि बाईक चालू करतो आणि तिला बस म्हणून सांगतो. पण प्रिया बराच वेळ बाईकवर बसतच नाही. तिला कसं बसू हे समजतच नव्हतं. एकतर साडी घातली होती, त्यामुळे वन साईडच बसायला लागणार होतं. मिहीर तिला आवाज देतो, बस ना, वेळ होतो ऑफिसला जाण्यासाठी. प्रिया घाबरतच मिहीरच्या खांद्यावर हात ठेवते आणि बाईकवर बसते. बाईकवरून जाताना बराच वेळ दोघे सुद्धा एकमेकांशी काहीच बोलत नाहीत. तिने केसात माळलेल्या सोनचाफ्याचा सुगंध खूप छान येत होता. मिहीर बाईकला असणाऱ्या आरशातून तिला नकळत चोरून बघत होता. प्रियाचं लक्ष मिहीर आरशातून चोरून बघतोय याच्याकडे जातं.
प्रिया आपल्या नजरा चोरत दुसरीकडे बघू लागते. मिहीर तिचे क्यूट एक्सप्रेशन डोळ्याच्या कोपऱ्यातून बघत होता. बोलताना तिच्या ओठांची होणारी हालचाल आणि मृदू स्वर, त्याचबरोबर कपाळावर लावलेली चंद्रकोर, नाकात घातलेली नथ तर अगदी शोभून दिसत होती. त्याबरोबर खाऱ्या डोळ्यांमध्ये घातलेले ते काजळ, लांब सडक वेणीवर चाफ्यांची फुलं, याचा सुगंध तर दरवळतच होता. त्याची नजर सारखीच तिच्याकडे खेचली जात होती. बघता बघता तिला ज्या ठिकाणी डोहाळे जेवणासाठी जायचं होतं तो हॉल येतो. हॉलच्या बाहेरच प्रियाची मैत्रीण स्वाती तिची वाट बघत होती. प्रिया आणि मिहीरला एकत्र बघून स्वातीचे तर होशच उडाले होते. प्रिया मिहीरच्या बाईकवरून उतरते, हलकीशी स्माईल देत त्याला बाय बोलते आणि पुढे जात असताना तिचा पदर पाठीमागून खेचला जातो. तिला काय चाललंय हे कळतच नव्हतं. ती एकदम बडबडते, काय चाललंय यार, सगळेजण बघतायत आपल्याकडे. प्रिया आपले डोळे बंद करून हळूच पाठीमागे बघते. तिला असं वाटलं होतं की मिहीरनेच आपला पदर पकडला आहे, पण खरं तर तिचा पदर बाईकच्या स्टँडमध्ये अडकला होता. मिहीर बाईकच्या स्टँडमध्ये अडकलेला पदर काढून तिच्या हातात द्यायला जातो, तेव्हा दोघे पण एकमेकांकडे बघतच राहतात. मिहीर मनातल्या मनात बडबडू लागतो, किती वेंदळी आहे ही, कसं व्हायचं हिचं. स्वाती प्रियाला आवाज देते, तेव्हा प्रिया मिहीरला आय एम सॉरी बोलते, त्याला बाय करते. मिहीरसुद्धा आपली बाईक घेऊन आपल्या ऑफिसला जाण्यासाठी निघतो. मिहीरला तिच्या वागण्याचं नवलच वाटत होतं. अशी कशी आहे ही, आज काही वेगळंच वागते, जरा मॅड आहे पण खूप क्यूटसुद्धा आहे, हे त्याला नाकारता येत नव्हतं. तिचा जादुई स्पर्श जणू त्याच्या रोमारोमात भिनला होता. सकाळची फुलांची उधळण आठवल्यावर त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येतं. काही वेळातच मिहीर ऑफिसला गेला. बाईक लावून डोळ्यांवरचा गॉगल काढून ऑफिसमध्ये जातो, तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. त्यावेळेस त्याला काही कळतच नाही की एवढे सगळेजण टाळ्या का वाजवत आहेत. तेव्हा त्याला समजतं की त्याचं प्रमोशन झालं आहे. जेव्हा त्याला प्रमोशन झालं आहे हे समजतं तेव्हा त्याचा आनंद गगनात मावत नाही. त्याला असं वाटू लागतं की प्रिया खूप लकी आहे माझ्यासाठी, तिच्यामुळेच मला आज हे प्रमोशन मिळालं आहे. ती माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं, असं त्याला वाटू लागतं. मिहीरच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसत होता. सगळेच कौतुक करत होते. मिहीरच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार होता, तेही लवकरच. बघता बघता संध्याकाळ झाली होती. आकाशात लाल निळ्या गुलाबी छटा उमटल्या होत्या. आकाश खूप मोहक भासत होतं. प्रिया मैत्रिणीच्या डोहाळी जेवणाच्या कार्यक्रमातून घरी येते. मिहीरच्या आई हॉलमध्येच भाजी निवडत बसल्या होत्या. दिवसभराच्या धावपळीमुळे प्रिया खूप दमली होती. मिहीरची आई प्रियाला बोलतात की लवकर फ्रेश हो, चहा करून देते तुला. प्रिया होकारार्थी मान डोलवते आणि आपल्या रूममध्ये जाते. प्रिया कपडे चेंज करते आणि थंडगार पाण्याचे हबके आपल्या चेहऱ्यावर मारते. तसं तिला ताजंतवानं वाटतं. डोळे मिटवून थोडा वेळ शांत बसून राहते. तेव्हा तिला दिवसभर घडलेली सर्व हकीकत तिच्या डोळ्यांपुढे येते. मैत्रिणीला भेटल्यावर तिला आत्ता कुठे रिअल प्रिया असल्यासारखं वाटू लागलं होतं. नाहीतर सकाळपासून मिहीरला पाहून तिच्या घशाला कोरड पडली होती. प्रिया स्वतःशीच बडबडू लागते, मी पण ना किती वेडी आहे, तो किती हँडसम दिसायला आहे. मिहीरचा चेहरा डोळ्यांसमोर येताच प्रियाच्या चेहऱ्यावर मंद स्मित हसू उमटतं. तेवढ्या दारावर टकटक करत काकू चहा घेऊन आल्या होत्या. प्रिया त्यांना बोलते की थँक्यू काकू, खरंच मला आता खूप गरज होती चहाची. काकू प्रेमाने मैत्रिणीचं डोहाळी जेवण कसं झालं हे विचारत होत्या. प्रियासुद्धा त्यांना बऱ्याच गोष्टी सांगते. काकू रूममधून निघून जातात. प्रिया चहा घेत खिडकीजवळ जाऊन उभी राहते. सूर्य आज जरा जास्तच रेंगाळला होता. क्षितिजावर सूर्याकडे बघत प्रिया स्वप्नामध्ये हरवून गेली होती.
मिहीरच्या बाईकच्या आवाजाने ती स्वप्नातून बाहेर येते. प्रिया स्वतःशीच बडबडू लागते, मी हे आता काय करत होते? मी असा कसा विचार करू शकते? प्रत्येक आवडलेली गोष्ट मिळतेच असं नाही, मला तर नाहीच नाही. 4 हात लांब राहिलेलं बरं असा ती विचार करू लागते. मिहीर ऑफिसमधून आल्यानंतर बाईक लावत गेटजवळ होता तेव्हा त्याचं लक्ष खिडकीमध्ये उभा राहिलेल्या प्रियाकडे जातं. प्रिया आणि मिहीरची नजरानजर होते. दोघे पण एकमेकांना बघतच राहतात. मिहीरला केव्हा एकदा प्रियाला जाऊन सांगतो असं झालं होतं, मला प्रमोशन मिळालं आहे तेही तुझ्यामुळे, तुझ्या पायगुणामुळे. प्रिया मिहीरपासून 4 हात लांब राहणार की मिहीरच्या प्रेमात आणखीनच गुंतत जाणार हे बघूया आपण पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.